नमस्कार, मी आशिष वैद्य. HSB एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड हे माझ्या कंपनीचं नाव आहे. त्याचा मी संचालक आहे. आमचं अगरबत्ती उत्सवाचं हे 11वं वर्ष आहे. आम्ही गेली 10 वर्ष अगरबत्ती उत्सवाचं आयोजन करत आलेलो आहोत. अगरबत्ती उत्सवाचा उद्देश एकच आहे की भारतीय बनावटीच्या पूर्ण हाताने वळलेल्या अगरबत्तीचं आणि सुगंधी उत्पादनांचं प्रमोशन करायचं. आज मार्केटमध्ये ज्या अवेलेबल प्रॉडक्ट आहेत ती मशीन काडी किंवा DEP युक्त जास्त अगरबत्ती विकली जाते, त्याला आम्ही इथे टाळतो. जे भारतीय बनावटीचे पारंपरिक अगरबत्तीचे प्रकार आहेत, मग ते आमच्याच HSB ब्रँडचे असो किंवा अदर ब्रँडचे पण असो, ते इथे प्रमोट केले जातात आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या उत्सवाचं दरवर्षी आयोजन करतो. आता ह्या वर्षी अगरबत्ती उत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे म्हणतो आपण, त्या AIच्या पासून बनवलेल्या 151 गणपतीच्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत सजावटीसाठी. त्यासुद्धा एक वेगळं आकर्षण ठरू शकतात. बाकी उत्पादनांवर असलेली विशेष सवलत किंवा सूट जी म्हणतो आपण, ज्याच्यासाठी ग्राहकांना अपेक्षा असते, ती सुद्धा इथे आहे. तर ग्राहकांनी ह्या उत्सवाचा लाभ घ्यावा ही विनंती. डोंबिवली आणि महोत्सव आणि उत्सव हे वेगळं समीकरण आहे. हो, अगरबत्ती उत्सवाचं सुद्धा उत्सवाचं वेगळंच महत्त्व आहे. या उत्सवात तुम्ही डोंबिवलीकरांना काय संदेश द्याल? कसं आहे की अगरबत्ती आपण उत्सव म्हणजे फक्त इथे व्यवसाय म्हणून मांडलेला नाही आहे, ह्याच्यातनं कुठेतरी सामाजिक संदेश पण गेला पाहिजे. आज ही गणेशाची जी डेकोरेशन आहे ते सुद्धा आम्ही इको फ्रेंडली म्हणजे पूर्ण पेपरवरती बनवलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाने इको फ्रेंडली पद्धतीने गणेशाचं आगमन करावं किंवा गणेशोत्सव साजरा करावा हा संदेश मी देऊ इच्छितो. नाही, छान आहे अगरबत्ती महोत्सव. दरवर्षी असतं म्हणा, पण मी फर्स्ट टाईम ह्या वर्षी आली आहे इकडे. आवडलं मला आणि छानच आहे. ह्या उत्सवात काय वेगळं जाणवलं आहे का तुम्हाला? वेगळे म्हणजे आहेत चांगल्या, म्हणजे ह्या हँडमेड केलेल्या, परत सेंटेड आहेत, परत आणखीन म्हणजे आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे आहेत जे आम्हाला आवडत आहेत. ती क्वालिटी आहे इथे. काय नाव आपलं?